हॅलो गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आम्ही आज आलो आहे वेरूळ लेणीला. आणि इथे आम्हाला वेरूळ लेणी बघायचं होता, म्हणून आम्ही आधी गेलो होतो तिकीट काढण्यासाठी. तर तिथे आम्हाला सांगितलं खायचे पदार्थ अलाउड नाही आहेत, म्हणून आता जेवायला जागा सापडतो आहे आम्ही. आणि एक गार्डन होतं मागं, तर तिथे छान जागा होती, पण तिथे खूप माकडं होते, म्हणून आता आम्ही दुसरीकडं सापडतो आहे जेवायला जागा. फायनली आता आम्हाला जेवण्यासाठी हॉटेल भेटलं आहे आणि आता आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबतो आहे. मी थांबलो आहे इथे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी. आम्ही घरून पॅक करून आणलं आहे, म्हणून आता आम्ही इथे बसून खाणार आहेत. आणि माझ्या आवडीची सब्जी आहे ती म्हणजे भेंडी, मला खूप आवडते. मी बसलो जेवणासाठी. आता आम्हाला ना डबे वगैरे खोलून घ्यायचे. आम्ही थांबलो आहे तिथं आणि हे डिस्कस करतायत काय मागवायचं आहे ते. आणि मी सांगितलं आहे पनीर मसाला मागवा, खूप महाग येते, पैसा नाही आहे. आता घरचा टिफिन ओपन करून तेच खाणार आहे मी, मला कारण खूप भूक लागली आहे. त्यांना जे मागवायचं ते मागू द्या. मी आधी भेंडीची भाजी मला आवडते म्हणून मी ते खाणार आहे. घरगुती जेवण बघा, आमच्या घरचं जेवण. आता मी ना टेस्ट करून सांगते जेवण कसं आहे ते. मला खूप भूक लागली होती, मी घरून येताना काहीच खाल्लं नव्हतं. आता डायरेक्टली आम्ही वेरूळ लेणीला इथे जेवायला बसलो आहे. त्यानंतर आम्हाला लेणी पण बघायला जायची आहे. आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे वेरूळ लेणी बघण्यासाठी. माझ्या बहिणीने गॉगल घेतला आहे, म्हणजे माझाच आहे, मी तिला दिला आहे घालण्यासाठी. आता आम्ही एंट्री करतोय वेरूळ लेणी बघण्यासाठी. बघा इथे माकड येते बाबा माझ्या अंगावर, मला भीती वाटते. आम्ही एंट्री केली आहे वेरूळ लेणी बघण्यासाठी. बघा इथे डोंगर कसे दिसत आहेत. ही आहे वेरूळ लेणी बघा इथे. आता आम्हाला अजून तिकीट काढायचं आहे. तिकीट काढण्यासाठी गर्दी बघायची आहे तुम्हाला, एवढी गर्दी आहे. आता तिकीट काढणं झालं आहे. आता आम्ही जातोय वेरूळ लेणी बघण्यासाठी. खूप वरी येते आलो आहेत आम्ही वेरूळ लेणी, म्हणजे की हे बघायला जवळजवळ आलेत आम्ही. खूप वरी जायचं आहे आम्हाला. बघा हे स्केच काढतायत. किती छान आहे गाईज, बघू शकतात.